ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न, 1/5/1996 बुधवार, पान नंबर 376 या दिवसाचं आपण बघू. ब्रह्मांडाच्या वर टोकापासून खाली 2 नंबर पृथ्वीच्या चंद्राचे वर जो विधी झाला त्यामुळे सर्वत्र म्हणजे वरचे संपूर्ण अर्धे ब्रह्मांड, सर्व 34 पृथ्वीवर, तसेच ब्रह्मांडामधील संपूर्ण वातावरणामध्ये सर्वत्र सूक्ष्म रोग जंतू पसरलेले आहेत. म्हणजे ब्रह्मांडाच्या वर जे विधी झालता त्यांचा अर्धे शरीरातून नाही का रोग जंतू बाहेर पसरले, ते संपूर्ण वरचं अर्ध ब्रह्मांड म्हणजे आपलं सगळं ब्रह्मांड, 34 पृथ्वी, तसेच वातावरणामध्ये सर्वत्र ते रोग जंतू पसरलेले आहेत, म्हणजे वातावरणात राहिले ते. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव हे ध्यानस्थ बसून झाल्यानंतर श्री पुरुष मानव हे लगेचच तेथील चंद्राचे वर अतिशय आनंदाने बराच काळपर्यंत तांडव नृत्य करीत होते. म्हणजे त्यांचं ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तेथील चंद्राचे वर अतिशय आनंदाने बराच काळ, बराच वेळ तांडव नृत्य केलेलं आहे. त्यांचं तांडव नृत्य पूर्ण झाल्यानंतर लगेचच श्री मानव यांनी पश्चिम दिशेकडे आपले तोंड करून शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये एकूण 16 श्लोक म्हटलेले आहेत. मग त्यांचं ते तांडव नृत्य झाल्यानंतर त्या मानवांनी काय केलं, पश्चिम दिशेकडे आपलं तोंड करून शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये एकूण 16 श्लोक गायलेले आहेत, म्हटलेले आहेत. त्यानंतर श्री पुरुष मानव यांनी तेथे लगेचच तांडव नृत्य न करता दुसरे नृत्य म्हणजे भरतनाट्य हे नृत्य बराच काळपर्यंत करीत होते. त्यानंतर त्यांनी पुरुष मानव यांनी तांडव नृत्य न करता भरतनाट्यम, हे माहिती आहे ना, भरतनाट्यम नृत्य, हे नृत्य बराच काळपर्यंत करत होते. ते श्री मानव हे भरतनाट्यम नृत्य करीत असतानाच शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये एकूण 120 मंत्र म्हटलेले आहेत. ते भरतनाट्यम हे नृत्य करत असतानाच त्यांनी मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये एकूण 121 मंत्र म्हटलेले आहेत. 121 मंत्र म्हटलेले आहेत. श्री मानव यांचे 121 मंत्र म्हणून पूर्ण झाल्यानंतर ते तेथे लगेचच पश्चिम दिशेकडे आपले तोंड करून मांडी घालून ध्यानस्थ बसलेले आहेत. ते मंत्र म्हणून झाल्यानंतर लगेच पश्चिम दिशेकडेच आपलं तोंड करून मांडी घालून ध्यानस्थ बसलेले आहेत. श्री अर्धे पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव हे आहेत. त्यांच्या शरीराचा जो पुरुष भाग आहे तो पुरुष भाग हा ध्यानस्थ बसून राहिला व स्त्री शरीर भाग आहे त्या मानव भाग यांच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती ह्या बराच काळपर्यंत त्यांच्या शरीरामधून बाहेर पडत होत्या. म्हणजे अर्धे शरीर पुरुष आणि अर्धे शरीर स्त्री हे जे आहेत मानव, त्यांच्या शरीराचा जो पुरुष भाग आहे, पुरुष भाग, तो पुरुष भाग हा ध्यानस्थ बसून राहिला. पुरुष भाग जो आहे ना तो ध्यानस्थ बसून राहिला. व स्त्री शरीर आहे, स्त्री शरीर भाग अर्ध आहे ना, अर्ध ते आहे ना, त्या स्त्री मानव शरीरामधून संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती या बराच काळपर्यंत त्यांच्या शरीरामधून बाहेर पडत होत्या. त्यांचे जे अर्ध शरीर आहे, स्त्री मानव शरीर, त्यांच्या शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती या शरीराच्या बाहेर पडत होत्या. दिव्य तेजस्वी ज्योती यांनी सूक्ष्म ज्योती यांचे रूप धारण केले आहे. सूक्ष्म ज्योत असते ना, त्या ज्योतींचं त्यांनी रूप धारण केलं व त्या कोट्यावधी सूक्ष्म ज्योती या संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये सर्व पृथ्वीवर मिसळून राहिल्या आहेत.
त्या सूक्ष्म ज्योती ज्या होत्या त्या वातावरणामध्ये मिसळून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या पसरलेल्या आहेत, वातावरणामध्ये थांबून राहिलेल्या आहेत. स्त्री मानव यांच्या स्त्री शरीर बाजूकडून दिव्य तेजस्वी ज्योती बाहेर पडलेल्या आहेत. त्या ज्योतींनी सूक्ष्म ज्योतीचे रूप धारण करून ब्रह्मांडामधील संपूर्ण वातावरणामध्ये मिसळून सर्वत्र वावरत राहिले आहेत. ते संपूर्ण वातावरणामध्ये मिसळून वावरत राहिले आहेत, ते दिव्य सूक्ष्म ज्योती. हा अजून आहे. त्या सूक्ष्म ज्योती राक्षसी, आसुरी, दृष्ट, वाईट प्रवृत्ती यांनी जन्म घेतलेला आहे. त्या ज्या सूक्ष्म ज्योती आहेत त्यांनी काय घेतलेले वातावरणामध्ये? राक्षसी, आसुरी, दृष्ट, वाईट प्रवृत्ती, थोडक्यात म्हणजे वाईट प्रवृत्ती यांचा जन्म घेतलेला आहे त्यांनी. या सर्व ज्योतींच्या पासून वाईट प्रवृत्तीने जन्म घेतलेला आहे. या सूक्ष्म ज्योती ज्या आहेत त्यांच्यापासून वाईट प्रवृत्तीने जन्म घेतला, सगळ्या प्रकारची वाईट प्रवृत्ती. त्यांनी सूक्ष्म जीवांचा जन्म घेतलेला आहे व सर्व सूक्ष्म जीव ज्योती वातावरणामध्ये मिसळलेल्या आहेत. त्या सूक्ष्म ज्योती या संपूर्ण वातावरणामध्ये, अख्ख्या ब्रह्मांडात मिसळून राहिलेल्या आहेत. ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपल्या डोळ्यांनी दिसतं का? नाही दिसत. हे सर्व वाईट, दृष्ट, आसुरी, राक्षसी प्रवृत्तीचे सूक्ष्म जीव जन्माला येऊन सर्व वातावरणामध्ये मिसळून, तसेच चंद्राच्या वर जे स्फोट होत आहेत व त्यामधून निर्माण होणारा प्राणवायू, तसेच इतर हवा वायूमधून हे राक्षसी प्रवृत्तीचे सूक्ष्म जीव ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव, पशु, पक्षी, प्राणी व इतर सर्व प्रकारचे प्राणी, तसेच सर्व वनस्पती, झाडे, झुडपे वगैरे या प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये प्राणवायू किंवा इतर मार्गाने प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणजे वातावरणामध्ये मिसळून राहिलेले आहेत. आणि आपण नाही का प्राणवायू घेतो, त्या प्राणवायूमधून नाकावाटे माणसाच्या शरीरात जातात. वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी यांच्या सगळ्यांच्या शरीरात ते प्रवेश करतात व त्या प्राण्यांचा, त्यांच्या मनाचा, मेंदूचा ताबा घेतात. आपल्या मनाचा ताबा घेतात ते, म्हणजे वाईट प्रवृत्ती, म्हणजे त्या प्राण्याच्या शरीराचा ताबा हा घेतात. माणसाच्या मेंदूचा ताबा घेतला म्हणजे संपूर्ण शरीराचा ताबा त्यांच्याकडे येतो. संपूर्ण शरीराचा ताबा हा घेतात व त्या प्राण्यास वाईट, दृष्ट विचार सुचवतात. त्या प्राण्याला ते वाईट, राक्षसी प्रवृत्तीचे विचार सुचवतात. त्याला चुकीचे वाईट कर्म, कृत्य करण्यास प्रवृत्त करतात. नाही का? वाईट विचार सुचणार, वाईट प्रवृत्ती, असं काहीतरी वाईट करायचं त्याला प्रवृत्त करतात, म्हणजे त्याला हे करतात, वाईट कर्म कृत्य करण्यास प्रवृत्त करतात. व त्या प्रत्येक प्राण्याकडून, ब्रह्मांडामधील प्रत्येक प्राण्यांच्याकडून वाईट कर्म करून घेत असतात. ते वाईट विचार सुचवतात आणि त्या माणसाकडून ते वाईट कर्म करून घेतात. प्रत्येक पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती सगळ्यांकडून त्याला वाईट कर्म, राक्षसी कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणजे नाही का, त्याला इच्छा होते आपण हे करावं, ते करावं वाईट, व त्याच्याकडून वाईट कर्म काम करून घेतात. तो प्राणी हा स्वतःच्या मनाने, स्वतःच्या विचाराने राक्षसी कृत्य, आसुरी कृत्य, वाईट व अतिशय चुकीचे कृत्य हा आपल्या मनाने करीत राहतो. म्हणजे एकदा त्याच्या मनाचा ताबा घेतला, शरीरात नाकावाटे, प्राणवायू वाटे जातात. कशाही, म्हणजे तुम्हाला जखम जरी झाली तरी त्या जखमेमधून त्या शरीरामध्ये प्रवेश करतात. असं आहे. मग ते त्या माणसाचा, त्या प्राण्याचा मनाचा ताबा घेतात आणि त्याला वाईट काम करायला लावतात. सगळे त्याला वाईटच विचार सुचतात, वाईट कर्म करतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक प्राणी याला दुसऱ्याचे चांगले चाललेले झालेले अजिबातच बघवत नाही.
म्हणजे प्रत्येक प्राणी आहे ब्रह्मांडातला, त्याला असं दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवतच नाही. बघवतं का? नाही बघवत. त्याला अतिशय वाईट वाटत असते. त्याला दुसऱ्याबद्दल द्वेष वाटत राहतो. व एक सूक्ष्म ज्योती त्या प्राण्यास दुसऱ्या प्राण्याच्या बद्दल मनामध्ये अतिशय वाईट घाण विचार सुचवत असतात. ते सुचवतात त्या माणसाला तसं. हे जर चांगलं झालेलं मला बघवणार नाही. मग हे शक्ती मला सुचवतात ह्याच्याबद्दल वाईट करण्याबद्दल. असं विचार सुचवतात हे जर वाईट करावं. व त्यांच्याकडून दुसऱ्याचे वाईट व त्याचा सर्वनाश करून घेत असतात. मग त्याचं वाईट करून घेतात, त्याचा सर्वनाश हे करून घेतात. हे शक्ती आहेत वातावरणात मिसळून माणसाच्या मनाचा ताबा घेतात. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव यांनी तेथील चंद्राचे वर शुद्ध मराठी व संस्कृत भाषामध्ये जे काही वेद, श्लोक व मंत्र म्हटलेले आहेत, ते सर्व त्यांनी हे सूक्ष्म जीव आपले आसुरी राक्षसी दृष्ट कार्य कसे करीत राहतील याबद्दलचे त्यांनी भविष्यवाणी भाकणूक केलेली सांगितलेली आहे. हे अर्धे शरीर जे आहे ना पुरुष आणि अर्धे शरीर स्त्री मानव यांनी चंद्राचे वर शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये जे काही वेद, श्लोक, मंत्र म्हटलेले आहेत, ते सर्व त्यांनी हे काय केलेले सूक्ष्म जीव आपल्या आसुरी राक्षसी दृष्ट कार्य कसे करीत राहतील याबद्दलचं त्यांनी एक भविष्यवाणी केलेली आहे. प्रत्येक प्राणी कसं कसं वाईट करेल कोणाचं त्याबद्दल त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भविष्यवाणी भाकणूक करून ठेवलेले आहे त्यांनी. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव हे बऱ्याच काळपर्यंत ध्यानस्थ बसून राहिलेले होते व त्यांच्या स्त्री भाग शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य तेजस्वी ज्योती त्या बाहेर पडत होत्या व त्या सूक्ष्म ज्योतींच्या रूपाने सर्वत्र ब्रह्मांडामधील 34 पृथ्वीच्या वर वातावरणामध्ये मिसळून वावरत राहिल्या व त्यानंतर बराच काळ गेल्यानंतर स्त्री पुरुष मानव हे तसेच म्हणजे ध्यानस्थ अवस्थामध्येच त्याच जागी उठून उभे राहिले आहेत. म्हणजे त्यांनी ना अर्धे शरीर पुरुष आणि अर्धे शरीर स्त्री मानव हे बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसून राहिले व त्यांच्या स्त्री शरीरामधून असंख्य कोट्यवधी दिव्य ज्योत्या बाहेर पडत होत्या व त्या सूक्ष्म ज्योतींच्या रूपाने ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीच्या वर वातावरणामध्ये मिसळून वावरत राहिल्या त्या दिव्य ज्योती व त्यानंतर बराच काळ गेल्यानंतर स्त्री पुरुष मानव हे तसेच म्हणजेच ध्यानस्थ अवस्थामध्येच त्याच जागी उठून उभे राहिलेले आहेत. मग ते त्याच अवस्थेमध्ये ध्यानस्थ अवस्थेतच त्याच जागेवर उठून उभे राहिले ते पुरुष मानव ते व ध्यानस्थ अवस्थामध्येच पुन्हा भरतनाट्यम हे नृत्य करीत राहिले. त्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये परत ते भरतनाट्यम हे नृत्य करत राहिले तिथं ध्यानस्थ अवस्थेमध्येच. श्री मानव काही काळ भरतनाट्यम नृत्य करीत राहिलेले असताना त्यांच्या शरीरामधून ज्योती निघावायच्या थांबलेल्या आहेत. ते जेव्हा भरतनाट्यम करत होते नृत्य तेव्हा त्यांच्या शरीरामधून हे ज्या काही ज्योती निघत होत्या त्या निघायच्या थांबल्या नाही का. असंख्य कोट्यवधी ज्योती ज्या निघत होत्या त्या थांबल्या सगळ्या. त्यानंतर देखील फक्त थोडाच वेळ त्यांनी ध्यानस्थ अवस्थामध्ये भरतनाट्यम हे नृत्य केलेले आहे. मग त्या ज्योती निघायच्या थांबल्यानंतर देखील थोड्या वेळ ते भरतनाट्यम हे नृत्य करीतच थांबले होते. नंतर ते नृत्य करायचे थांबले आहेत. मग बऱ्याच वेळाने त्यांनी नृत्य करायचं थांबले. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव हे तेथे लगेचच ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसलेले आहेत. मग ते अर्धे शरीर पुरुष आणि अर्धे शरीर स्त्री जे आहेत हे तेथे लगेचच परत ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून त्या जागेवर बसले. त्यांनी तपश्चर्या केलेली नाही.
त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लगेचच श्री कोल्हाप्राणी हे रूप धारण केलेले आहे. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्या पुरुष मानवाने काय केलं, कोल्हा या प्राण्याचं रूप धारण केलं तिथं. 10/5/1996 शुक्रवार या दिवशीचा बघूया. श्री कोल्हा प्राणी हे तेथील चंद्राचे वर आनंदाने नाचले व बागडले आहेत. त्यानंतर जो कोल्हा प्राणीने काय केलं, त्या चंद्राच्या वर अतिशय आनंदाने नाचला बागडला आहे कोल्हा प्राणी. व लगेचच श्री कोल्हा प्राणी यांनी स्त्री मानव हे रूप धारण केले. त्या आनंदाने नाचला बागडला नंतर त्याने काय केलं, स्त्री मानव हे रूप धारण केलं त्या कोल्ह्याने. स्त्री मानव यांचे संपूर्ण शरीर हे आपल्यासारखे स्त्री मानव यांचे शरीर होते. त्यांचं संपूर्ण शरीर आपल्यासारखं होतं स्त्री मानव, परंतु त्यांच्या शरीराच्या वर स्त्री नागिन यांचे म्हणजे नागाची 2 तोंडे होती. ते स्त्री मानव जे आहे संपूर्ण आपल्यासारखे स्त्री मानव होती, पण त्यांच्या मानेच्या वरती नागिन यांची 2 चेहरे होते. नागांची 2 तोंडे होती नागिन यांच्या. स्त्री मानव यांनी तेथील चंद्राचे वर पश्चिम दिशेकडे आपले तोंड करून मांडी घालून खाली बसले आहेत व त्या स्त्री मानव यांनी तेथे बराच काळपर्यंत तपश्चर्या केलेली आहे. त्या स्त्री मानव यांनी तिथे लगेच खाली मांडी घालून बसले आणि बराच काळपर्यंत तपश्चर्या केलेले. नागाचे 2 चेहरे होते ना त्यांनी. प्रत्येक विधी करण्याच्या अगोदर ध्यानस्थ बसत असत व नंतर तपश्चर्या करीत असत, परंतु फक्त याच वेळी अगोदर तपश्चर्या केलेली आहे. दरवेळेस ते काय करतात, अगोदर ध्यानस्थ बसतात मग तपश्चर्या करतात. पण यावेळेस त्यांनी काय केलं, ध्यानस्थ बसले नाही, डायरेक्ट तपश्चर्या केलेली आहे. स्त्री मानव यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बराच काळपर्यंत ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसल्यानंतर देखील स्त्री मानव हे त्याच ठिकाणी म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून तशाच अवस्थामध्ये बसून राहिलेल्या होत्या. ती स्त्री मानव यांची जी तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बराच काळपर्यंत त्याच अवस्थेमध्ये बसून राहिलेल्या होत्या व स्त्री मानव हे त्याच ठिकाणी पश्चिम दिशेकडे तोंड करून तशाच अवस्थेमध्ये बसून राहिलेले होते. हे स्त्री मानव. स्त्री मानव यांनी आपल्या शरीरावरचा डाव्या बाजूचा स्त्री नागाचा चेहरा म्हणजे त्यांनी डाव्या बाजूच्या तोंडाने गात एकूण 21 वेद म्हटलेले आहेत. त्यांचा जो डाव्या बाजूचा नागाचा चेहरा आहे त्या तोंडाने गात त्यांनी एकूण 21 वेद म्हटलेले आहेत. डाव्या बाजूच्या चेहऱ्याने म्हणजे नागाचा चेहरा म्हटलेले गायलेले आहेत. हे वेद त्यांनी त्यांच्या म्हणजेच श्री नागांच्या भाषामध्ये 21 वेद म्हटलेले आहेत. नागांची जी भाषा आहे त्या भाषेमध्येच त्यांनी 21 वेद म्हटलेले आहेत गात. व नंतर स्त्री मानव यांच्या शरीरावरचा उजव्या बाजूचा स्त्री नागाचा चेहरा म्हणजे त्यांच्या उजव्या बाजूच्या तोंडाने त्यांनी एकूण 16 श्लोक नागांच्या भाषेमध्येच गायलेले म्हटलेले आहेत. मग त्यानंतर त्यांनी उजव्या बाजूचा जो नागाचा तोंड आहे त्या बाजूने त्यांनी एकूण 16 श्लोक नागांच्या भाषेमध्येच गायलेले म्हटलेले आहेत. त्यांनी शुद्ध मराठी किंवा संस्कृत भाषामध्ये न म्हणता फक्त यावेळेसच नागांच्या भाषेमध्ये गायलेले आहेत. म्हणजे यावेळेस काही त्यांनी मराठी किंवा संस्कृत भाषेमध्ये नाही म्हटलेले, नागांच्या भाषेमध्येच त्यांनी ते म्हटलेले आहेत. वेद मंत्र श्लोक जे काय आहे ते. स्त्री मानव यांनी त्यांच्या डाव्या बाजूच्या तोंडाने जेव्हा 21 वेद गायलेले आहेत तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूच्या नाग चेहरा हा ध्यानस्थ बसलेला होता. मग डाव्या बाजूचा जो चेहरा आहे नागाचा चेहरा
हा काय करत होता, 21 वेद गात होता ना, तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूचा नागाचा चेहरा हा ध्यानस्थ बसलेला होता आणि डाव्या बाजूचा चेहरा गात होता. व जेव्हा त्यांनी उजव्या बाजूचा नाग तोंडाने 16 श्लोक गायलेले आहेत, तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूचा नाग चेहरा हा ध्यानस्थ बसलेला होता. म्हणजे उजव्या बाजूचा नाग चेहरा जे काय मंत्र वगैरे श्लोक गायत होता, तेव्हा डाव्या बाजूचा चेहरा ध्यानस्थ बसत होता. जेव्हा डाव्या बाजूचा वेद म्हणत होता, तेव्हा उजव्या बाजूचा चेहरा ध्यानस्थ बसत होता. श्री स्त्री मानव यांनी वेद व श्लोक म्हणून झाल्यानंतर श्री स्त्री मानव यांनी त्याच ठिकाणी व त्याच अवस्थामध्ये एकूण 109 मंत्र गायलेले म्हटलेले आहेत. त्यानंतर स्त्री मानव यांनी वेद आणि श्लोक म्हणून झाल्यानंतर ते स्त्री मानव जी आहे त्यांनी त्याच ठिकाणी व त्याच अवस्थामध्ये एकूण 109 मंत्र गायलेले म्हटलेले आहेत. 109 मंत्र त्यांनी त्याच अवस्थेत गायलेत म्हटलेले आहेत. 109 मंत्र देखील श्रीनाग यांच्या भाषेमध्येच गायलेले आहेत. 109 मंत्र जे काय म्हटलेले आहेत ते पण ते नागांच्या भाषेतच म्हटलेले आहेत. नागांची भाषा काय असेल ती. श्री स्त्री मानव यांनी पहिल्यांदा डाव्या बाजूच्या तोंडाने एक मंत्र म्हटलेला गायलेला आहे व त्यावेळेस त्यांचा उजव्या बाजूचा चेहरा हा ध्यानस्थ बसत होता. म्हणजे स्त्री मानव जे आहेत ना, पहिल्यांदा डाव्या बाजूच्या तोंडाने एक मंत्र म्हटलेला असायचा ना, त्यावेळेस त्यांचा उजव्या बाजूचा चेहरा हा ध्यानस्थ बसत होता. नंतर त्यांनी दुसरा मंत्र हा उजव्या बाजूच्या तोंडाने गायलेला आहे, तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूचा चेहरा हा ध्यानस्थ बसलेला होता. म्हणजे एका चेहऱ्याने मंत्र म्हटला की दुसरा चेहरा ध्यानस्थ बसायचा, या बाजूच्या चेहऱ्याने म्हटलं की ह्या बाजूचा चेहरा ध्यानस्थ बसत होता. नंतर त्यांनी डाव्या बाजूच्या तोंडाने तिसरा मंत्र गायलेला आहे, तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूचा चेहरा ध्यानस्थ बसलेला होता. नंतर त्यांनी उजव्या बाजूचा चेहरा तोंडाने चौथा मंत्र गायलेला आहे, तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूचा चेहरा हा ध्यानस्थ बसलेला होता. म्हणजे एक बाजूचा म्हटलं की दुसऱ्या बाजूचा ध्यानस्थ, दुसऱ्या बाजूचा म्हटलं की या बाजूचा ध्यानस्थ, असं. स्त्री मानव यांनी अशा प्रकारे दोन्ही तोंडाने मिळून 109 मंत्र हे त्यांच्या नागांच्या भाषेमध्ये गायलेले म्हटलेले आहेत. स्त्री मानव यांनी नागांच्या भाषेमध्ये दोन्ही तोंडांनी मिळून नागांच्या भाषेमध्ये 109 मंत्र म्हटलेले गायलेले आहेत. स्त्री मानव यांनी नागांच्या भाषेमध्ये वेद श्लोक व मंत्र गायलेले आहेत. ते सर्व सविस्तर खुलासेवार सांगणार आहेत. त्यांनी जे काय वेद मंत्र श्लोक नागांच्या भाषेत म्हटले ते महाराज आपल्याला सगळं सविस्तर खुलासेवार सांगणार आहेत. स्त्री मानव यांचे दोन्ही तोंडाने मिळून 109 मंत्र म्हणून झाल्यानंतर स्त्री मानव हे त्याच ठिकाणी उठून उभे राहिले व त्यांनी वेगळ्या प्रकारच्या बराच काळपर्यंत नृत्य करीत राहिलेले आहे. स्त्री मानव यांचे दोन्ही तोंडाने जेव्हा 109 मंत्र म्हणून झाल्यानंतर ती स्त्री मानव हे त्याच ठिकाणी उठून उभे राहिले व त्यांनी वेगळ्या प्रकारचे बराच काळपर्यंत नृत्य केलेले आहे, म्हणजे करत राहिलेले आहे. त्यांच्या वेगळ्या प्रकारचे नृत्य होत असताना त्यांच्या शरीराचे एकूण वेगवेगळे 2 नाग तयार झालेले आहेत. त्यांचे ते नृत्य होत असताना त्यांच्या शरीराचे वेगवेगळे 2 नाग तयार झालेले आहेत. अगोदर त्यांच्या शरीरावर नागांचे 2 चेहरे होते. मग ते जेव्हा नृत्य करायला लागले वेगळं नृत्य, तेव्हा त्यांच्या एका शरीराचे 2 नाग तयार झाले, म्हणजे उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा. म्हणजेच त्यांनी वेगळ्या प्रकारचे नृत्य करीत असतानाच त्यांच्या शरीरापासून वेगवेगळ्या 2 नागांचे रूप धारण केलेले आहे. ते 2 नागांचं रूप त्यांनी धारण केलं, म्हणजे 2 नाग तयार झाले व दोन्ही नाग श्री नाग हे तेथील चंद्राचे वर आकाशामध्ये आदांतरी उडत असतानाच बराच वेळपर्यंत वेगळ्या प्रकारचे नृत्य करीत राहिलेले करीत होते. मग ते 2 नाग आकाशामध्ये उडत होते चंद्राच्या वर
आणि आकाशामध्ये उडत उडतच त्यांचं ते नागांचं नृत्य करीत होते. दोन्ही नाग आदंतरी आकाशामध्ये असं आदंतरी उडत दोन्ही नाग हे त्यांच्या नागांचं नृत्य करीत होते चंद्राच्या वर. श्री नाग या दोन्ही नागांनी बराच काळपर्यंत वेगळे होत असणारे नृत्य पूर्ण झाल्यानंतर श्री नाग या दोन्ही नागांनी अगोदरचे स्त्री मानव हे रूप धारण केले आहे. त्या दोन्ही नागांचं बराच वेळपर्यंत नृत्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परत स्त्री मानव हे रूप धारण केलं. अर्ध हे ना अर्ध ते. त्यांच्या संपूर्ण स्त्री मानव शरीराचे वर नागांची 2 तोंडे होती. म्हणजे पहिलेच स्त्री मानव हे रूप धारण केलेले आहे. व स्त्री मानव यांनी पुन्हा लगेचच तेथे चंद्राचे वर पुन्हा पश्चिम दिशाकडे आपले तोंड करून खाली मांडी घालून बसले व त्यांनी पुन्हा ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसलेले आहेत. मग त्यांच्या संपूर्ण जे स्त्री मानव आहेत त्यांनी काय केलं, पुन्हा लगेचच तेथे चंद्राचे वर पश्चिम दिशेकडे आपले तोंड करून मांडी घालून खाली बसले व त्यांनी पुन्हा ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसले. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केलेले आहे. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यावर त्यांनी तपश्चर्या केली व त्यानंतर त्यांनी लगेचच श्री गरुड पक्षी हे रूप धारण केलेले आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, लगेचच गरुड पक्षी रूप धारण केलं व श्री गरुड पक्षी हे तेथील चंद्राच्या वरून उडालेले आहे. ते गरुड पक्षी रूप धारण केलं तो गरुड पक्षी हा लगेचच चंद्राच्या वरून उडाला आहे. स्त्री मानव हे तेथील चंद्राचे वर पश्चिम दिशाकडे तोंड करून बसलेले होते व अगोदर त्यांनी त्यांच्या शरीरावरचा डाव्या बाजूच्या तोंडाने एकूण 21 वेद गायलेले आहेत. श्री मानव हे काय केलं, चंद्राच्या वर पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले होते व अगोदर त्यांनी त्यांच्या शरीरावरचा डाव्या बाजूच्या तोंडाने एकूण 21 वेद गायलेले आहेत सुरुवातीला. व जेव्हा वेद गात म्हणत होते तेव्हा त्यांच्या शरीरावरचा उजव्या बाजूचा चेहरा हा ध्यानस्थ बसून राहिलेला होता. मग जेव्हा ते डाव्या बाजूच्या चेहऱ्याने वेद म्हणत होते 21 वेद, तेव्हा काय होतं, उजव्या बाजूचा चेहरा ध्यानस्थ बसून राहिलेला होता व त्यांच्या डाव्या बाजूचा चेहरा डाव्या बाजूच्या तोंडाने 21 वेद म्हणत असतानाच त्यांच्या डाव्या बाजूच्या तोंडामधून तसेच त्यांच्या संपूर्ण शरीरामधून दिव्य तेजस्वी असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती त्यांच्या संपूर्ण शरीरामधून बाहेर पडत होते. जेव्हा ते डाव्या बाजूचा चेहरा नाही का 21 वेद म्हणत असताना त्यांच्या डाव्या बाजूच्या तोंडामधून व डाव्या बाजूच्या संपूर्ण शरीरामधून दिव्य तेजस्वी कोट्यावधी दिव्य ज्योती त्यांच्या संपूर्ण शरीरामधून बाहेर पडत होते. स्त्री मानव हे जेव्हा वेद श्लोक व मंत्र म्हणत गात होते तेव्हा त्यांच्या शरीरावरचा एक चेहरा गात असे व दुसरा चेहरा ध्यानस्थ बसत असे. एक चेहरा गात असायचा तेव्हा दुसरा चेहरा ध्यानस्थ बसलेला असायचा. याप्रमाणे दरवेळेस म्हणजे वेद श्लोक व मंत्र म्हणत असतानाच त्यांच्या संपूर्ण शरीरामधून दिव्य तेजस्वी अशा ज्योती बाहेर पडत होत्या. ते जे ध्येय असायचे ना त्यावेळेस त्यांच्या संपूर्ण शरीरामधून एका बाजूच्या श्लोक मंत्र म्हणत असताना असंख्य दिव्य ज्योती बाहेर पडत होत्या नाही का. दरवेळेस ते वेद मंत्र म्हणत असताना श्लोक म्हणत असताना त्या असंख्य कोट्यावधी ज्योती यांनी पुन्हा म्हणजे प्रत्येक ज्योतीपासून पुन्हा असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती निर्माण झालेल्या आहेत. मग त्यांच्या जे ज्योती बाहेर निघत होत्या त्या प्रत्येक ज्योतीपासून सूक्ष्म ज्योती होत्या ना, त्या प्रत्येक ज्योतीपासून परत ज्योती निर्माण होत होत्या. अशा कोट्यावधी असंख्य ज्योती या निर्माण होत होत्या नाही का. एक ज्योत बघा
त्याच्यापासून अजून दुसरी ज्योत, अशा असंख्य कोट्यवधी ज्योती निर्माण होत होत्या, म्हणजे झालेल्या आहेत. स्त्री मानव शरीर यांच्या शरीरामधून वेद, श्लोक व मंत्र म्हणत असताना ज्योती निर्माण होऊन वातावरणामध्ये मिसळलेल्या आहेत. ते शरीरामधून वेद, श्लोक, मंत्र म्हणत असताना ज्या ज्योती निर्माण होत होत्या, त्या ज्योती वातावरणामध्ये मिसळत होत्या. वातावरणात, संपूर्ण ब्रह्मांडभर वातावरणात मिसळलेल्या प्रत्येक दिव्य तेजस्वी ज्योत या औषधी वनस्पतीची ज्योत निर्माण झालेली आहे. ती प्रत्येक ज्योत त्याच्यापासून असंख्य कोट्यवधी ज्योती निर्माण होत होते ना. ती प्रत्येक ज्योत ही औषधी वनस्पतीची ज्योत निर्माण होत होती. औषधी वनस्पतीची ज्योत म्हणजे औषधी झाडं जे असतात त्यांची ज्योत निर्माण होत होती. प्रत्येक ज्योत ही प्रत्येक महाभयंकर रोगाचे वर, आजाराच्या वर अत्यंत प्रभावी गुणकारी औषधी वनस्पतीची ज्योत निर्माण झालेली आहे. म्हणजे ती जी ज्योत निघायची ना, त्याच्यापासून असंख्य ज्योती निर्माण होत होत्या. ती प्रत्येक ज्योत ही प्रत्येक आजारावर, महाभयंकर आजार असतात त्याच्यावरती इलाज करणारी ज्योत निर्माण होत होत्या. म्हणजे औषधी वनस्पती नाही का, औषधी वनस्पती माहित आहेत ना, त्यांच्या ज्योती निर्माण होत होत्या. म्हणजे प्रत्येक ज्योतीपासून औषधी वनस्पतीचं झाड निर्माण झालेलं. आणि प्रत्येक आजार, महाभयंकर आजार, प्रत्येक महाभयंकर रोग याच्यावरती औषधी वनस्पती निर्माण झालेल्या आहेत. सूक्ष्म जीव, सूक्ष्म रोग जंतू हे सर्व महाभयंकर रोगाचे, आजारांचे निर्मितीसाठी सूक्ष्म रोग जंतू हे नैसर्गिक म्हणजेच श्री शक्ती यांनीच निर्माण केलेले महाभयंकर रोग आजार आहेत. म्हणजे या मूळ शक्तींनीच महाभयंकर, म्हणजे या शक्तींनीच काय केलेलं आहे, आजार होण्यासाठी, हिला आजार व्हावा, तुम्हाला आजार व्हावा, यासाठी सूक्ष्म रोग जंतू नैसर्गिक म्हणजे परमेश्वर निर्मित महाभयंकर रोग आजार आहेत. त्या आजारावर म्हणजे त्या आजार निर्माण होण्यासाठी या ज्योती निर्माण झालेल्या आहेत, नाही का. म्हणजे हे झालं बघा, तुमचं येडच झाला, मग त्याच्यावर औषध निघाल्यानंतर त्याच्यानंतर अजून महाभयंकर रोग आला. हे सगळे रोग जंतू वातावरणात आहेत, फक्त त्यांना ऑर्डर मिळाली की ते त्यांचं काम चालू करतात. म्हणजे तुम्ही या एका आजारावर औषध काढलं, कोरोनावरती औषध काढलं की त्याच्यापेक्षा अजून महाभयंकर रोग चालू करणार. ते वातावरणात तयारच आहेत, फक्त त्यांची ऑर्डर आली की काम चालू. असं श्री सूक्ष्मजीव, सूक्ष्म रोग जंतू हे सर्व महाभयंकर रोगाचे, आजारांचे निर्मितीसाठी सूक्ष्म रोग जंतू हे नैसर्गिक म्हणजेच श्री शक्ती यांनीच निर्माण केलेले महाभयंकर रोग आजार आहेत. त्यांनीच निर्माण करून ठेवलेत. व त्याचप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक रोगाचे वर, आजाराचे वर त्यांनीच नैसर्गिक इलाज म्हणून या दिव्य तेजस्वी ज्योती निर्माण करून त्यांनी औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. मग त्यांनी जे आजार निर्माण केलेत त्याच्यावर त्यांनीच औषधी वनस्पतीचे हे सूक्ष्मजीव जंतू निर्माण केलेले आहेत. म्हणजे रोग पण त्यांनीच निर्माण केले आणि त्या रोगाच्या वरती औषध पण त्यांनीच निर्माण केलंय. प्रत्येक महाभयंकर रोग आजाराचे वर गुणकारी औषधी वनस्पती निर्माण करून त्या औषधी वनस्पतीपासून, त्या औषधामुळे प्रत्येक महाभयंकर भयानक रोग आजार हा पूर्णपणे नष्ट होत आहे. मग ते जे आहेत महाभयंकर रोग आजार ते पूर्णपणे नष्ट होत आहेत. त्या आजारावर इलाज, नैसर्गिक इलाज. संपूर्ण जीवसृष्टी म्हणजेच पशु, पक्षी, प्राणी, इतर सर्व प्राणी, मानव या सर्वांना औषधी वनस्पती निर्माण करून जीवनदान दिलेले आहे. म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती या सर्वांना त्यांनी औषधी वनस्पती निर्माण करून काय
जीवनदान दिलेलं आहे, म्हणजे उपकार केलेले आहेत आपल्यावरती थोडक्यात. व श्री आयुर्वेद यांच्याशिवाय कायमस्वरूपी इलाज व पर्याय नाही. म्हणजे औषधी वनस्पतीशिवाय कायमस्वरूपी इलाज नाही. तुम्ही आपण डॉक्टरकडे जाऊन इलाज करतो, ते तात्पुरता इलाज आहे. पण कायमस्वरूपी जर इलाज पाहिजे असेल तर औषधी वनस्पतीशिवाय पर्याय नाही. आयुर्वेद याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आयुर्वेद याच्याशिवाय कायमस्वरूपी इलाज व पर्याय नाही. श्री मूळ शक्ती यांनी ब्रह्मांड निर्मितीच्या वेळेसच फक्त एकदाच औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. यांनी ब्रह्मांड निर्माण करतानाच एकदाच औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत, परत केलेल्या नाहीत. व पुन्हा केलेले नाहीत व पुन्हा केव्हाही निर्मिती करणार नाहीत. त्यांनी त्यावेळेस ती एकदाच औषधी वनस्पती निर्माण केल्यात, परत करणार नाहीत, एकदाच केलेल्या आहेत. त्यासाठी औषधी वनस्पती यांचा सांभाळ रक्षण करणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. त्यासाठी या औषधी वनस्पती ज्या आहेत त्यांचा सांभाळ करणं, रक्षण करणं अत्यंत गरजेचं व आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही वृक्षतोड करता, वृक्षतोड, मग ते प्रत्येक झाडे, प्रत्येक औषधी आहे, प्रत्येक ह्याच्यात औषधी गुणधर्म आहेत. आणि जर आपण ते झाड तोडलं मग त्या औषधावरचा इलाज संपला, बरोबर आहे ना. मग परत ते काही सूक्ष्मजीव त्यांनी निर्माण करणार नाहीत, म्हणजे त्या औषधावर, त्या रोगावरचा इलाज संपला. म्हणून औषधी वनस्पती सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक झाड, म्हणजे नंतर जे रानटी वनस्पती निर्माण झाल्या त्या नाही, यांनी जे निर्माण केलेले आहेत ती प्रत्येक वनस्पती कुठल्या ना कुठल्या महाभयंकर रोगावरती इलाज म्हणून निर्माण केलेले आहेत. मग त्याचा आपण सांभाळ करणं, रक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण वृक्षतोड केले, ते झाडं नष्ट केली, तर परत ते काय उगवणार नाही, आपल्याला औषध मिळणार नाही. आणि मग परत दुसरा कुठला तरी महाभयंकर रोग आला तर तात्पुरता इलाज होणार डॉक्टरचा, कायमस्वरूपी इलाज नाही. आणि त्याच्यावरती इलाज केला यांनी तात्पुरता, की लगेच दुसरा महाभयंकर यांनी निर्माणच करून ठेवलेला आहे. म्हणजे आपण सगळे संपणार त्याच्यात. त्याच्यामुळं औषधी वनस्पतीचा सांभाळ करणं, रक्षण करणं, जोपासणं, वाढवणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड हे कुठल्या ना कुठल्या रोगावरती औषधी आहे. आता थांबूया का आपण? श्री नाथेश्वर प्रसन्न. कसं काय आजची माहिती चांगली आहे ना?